सिलेक्शन. माझी बायको मृगश्री या शोच्या ऑडिशनला गेली होती. दोनों की शादी भी हो गई शो. सही है. की माझं जे प्राणी प्रेम आहे ते सगळ्यांनी झेललंय. तो विठुराया आणि ते रायाने नाव अजिंक्यने दिलेलं आहे. इन्स्पेक्टर जय घोरपडे. एक मिनट चलो सर कुछ तो बोल रहे. एक मिनट टाइटल सॉन्ग. एक मिनट. अरे क्या है? अरे केक काटने की निंजा टेक्निक. वाह 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 वाह. सर और अभी बहुत लाइन में है शादी के. सगळ्यांनी आता खूप काय बोललं. मी वेगळं काय बोलणार पण मी परत म्हणेन की हा शो नाही जरा वेगळं काहीतरी बोलतो. मी स्वतःला नशीबवान समजतो की मी या शोचा भाग झालो. मला माहितीये माझी बायको मृगश्री या शोच्या ऑडिशनला गेली होती. तुमचं मोठं ऑडिशन चालू होतं त्यावेळी. मी त्यावेळी महेश सरांची फिल्म करतो. त्यावेळी माझ्या डोक्यातही नव्हतं की हा शो करायचा. मी 1.5 महिना लेट ऑडिशन दिले हे आणि मला माझ्या त्या लुकमध्ये तुम्ही मला लेट कास्ट केलं त्याबद्दल थँक्यू म्हणेन मी. कारण खरंच राया मी विठुरायाला खरंच खूप मानतो. माझ्या आईवडील मालकरी आहे आणि विठुरायातून माझा काहीतरी वेगळा संबंध आहेच. मला वाटतं माझ्या मम्मी पप्पाची पुण्याई आणि विठुरायाचा आशीर्वाद यामुळेच हा राया मला मिळाला. आणि या रायाबरोबर सोन्यासारखे सगळे को आर्टिस्ट मला मिळाले. सगळी टीम माझी एवढी भारी आहे. म्हणजे 761 एपिसोड माझ्या आयुष्यातला पहिला टप्पा आहे. माझा सगळ्यात हिट केलेलं शो आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. लोक विशाल निकम आधी त्या बिग बॉस मध्ये विशाल निकम विशाल होतं पण आता राया म्हणून हाक मारत लय भारी वाटतं. म्हणजे हे मी कमवलंय. आणि त्याचबरोबर एवढी भारी माणसं मिळाले. पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळेजण त्याच कमालीच्या एनर्जीने काम करत होते. असं आम्हाला वाटतच नाही की आपण हा शो संपते म्हणून पार्टी करतोय. खरं तर सकाळी मगाशी प्रोमो लावला तर असं वाटलं की चला कधी करतो पुढचा शो. म्हणजे आताची सुरुवात आहे असं वाटलं. आणि थँक्यू मी प्रत्येकाला म्हणेन जो माझ्या आयुष्यात आला या शोच्या निमित्ताने आणि माझ्या आयुष्याचा कायमचा भाग म्हणून हा राहिलेला आहे. प्रत्येक लव यू बाय काय म्हटलं काय लागलं की आपल्याला तर आणि लोकांचं खरंच प्रेम मिळालं. असंच प्रेम प्रत्येकाने असंच देत राहा आणि आय विश माझ्याकडून असेच शो होत राहते. आणि मी थँक्यू म्हणजे स्टार प्रवाहाचं सोड प्रोडक्शनचं संदीप सर इतिहासची सगळी टीम खरंच थँक्यू तुम्ही मला निवडलं. आणि मला वाटतं की राया निभावण्याचा मी चांगला प्रयत्न केला. तर थँक्यू. असेच रोल पुढचा लवकरच शो मी तुमच्यावर करेन अशी अपेक्षा करतो.
फ्लॅशेस जात होते फ्रॉम डे 1 टू टुडे. आणि खरं तर थँक्यू हे म्हणण्यापलीकडे माझ्याकडे काहीच नाही. आय एम ऑलवेज ग्रेटफुल इन लाईफ, बट आय विल ऑलवेज बी अ लिटल मोर स्पेसिफिकली ग्रेटफुल फॉर दिस शो. कारण आत्तापर्यंतचा माझा इंडस्ट्रीमधला प्रवास खूप वेगळा होता, पण काही गोष्टी असतात ज्या स्पेसिफिक गोष्टीच आपल्याला देऊ शकतात. आणि या शोकडून मला खूप आशीर्वाद, खूप प्रेम मिळालं आणि आय विल ऑलवेज फॉर एव्हर बी ग्रेटफुल. आणि अर्थात आपण जे ऑन स्क्रीन दाखवतो त्या गोष्टी असतातच, पण ऑफ स्क्रीन आपण जेव्हा सेटवर सगळे एकत्र असतो तेव्हाची ती पॉझिटिव्हिटी, ती वाईब आणि तिथून घेऊन जाणारं सॅटिस्फॅक्शन आपण इव्हेंच्युअली घरी घेऊन जातो. सो आय थिंक जे स्क्रीनवर दिसतं तितकंच ऑफ स्क्रीन काय वातावरणात आपण असतो तेही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आय विल रिअली थँक स्टार प्रभावर आणि फोर्स प्रोडक्शन की तुम्ही ते खूप छान वातावरण आम्हाला दिलं, खूप छान नरिशिंग ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही हे सगळं करत होतो. आणि त्यामुळे कधी 761 एपिसोड्स पूर्ण झाले खरंच कळलं नाही. आय लाईक, पण ठीक आहे, थँक्यू ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट. Let it be hair, makeup, production, direction, setting, spot, each and every one of you. Thank you for making this special. And I don't think एकही पीठ यातली नसती तर हा किल्ला उभा राहू शकला असता. So thank you once again. म्हणजे अजिंक्यने KRA मध्ये लिहून ठेवलंय प्रत्येक पार्टीमध्ये काहीतरी टेड टॉक म्हणतो तो. टेड टॉक झाला की मी बोलते. खूप भरून आलाय ऍक्च्युली आज, ते व्हायला नाही पाहिजे. चॅनलच्या प्रोफेशनलिझम मध्ये असं भरून वगैरे शोची अटॅचमेंट वगैरे असे वर्ड्स नाही हे करायचे, पण खरंच भरून येते. कारण एक स्वप्न बघितलं होतं 750 झालोय, 1000 होईल असं वाटलं होतं. पण ठीक आहे, काहीतरी नवीन घेऊन आपण लवकरच वेगवेगळ्या शोज मध्ये परत एकदा सगळे भेटू. या शोने खूप दिलंय मला. सगळ्यात सांगायचं तर सोल फॅमिली आहे आमच्यासाठी, त्यांच्यावर आम्ही अबोली केला मी आणि अजिंक्यने. आणि हा आमचा एकत्र दुसरा शो होता. आणि पंढरपूरला 40 डिग्रीमध्ये राया मंजिरी, बैलगाडी आणि सगळे सीन्स आणि अतिशयताई मीनाताईंना स्पेशल थँक्यू. कारण गेले 7-8 महिने त्या दोघी थांबल्या होत्या की शो येईल पण मला करायचंय, मला करायचंय. सो ते थांबणं ना आजकाल नसतं की नाही आता आम्ही दुसऱ्या चॅनलवर जातो. सो ते प्रेम दाखवलं, तो ट्रस्ट आमच्या दोघांवरही त्यांनी ठेवला. आणि येणारे सगळेच कलाकार, किशोरीताई असू देत, मयुरी असू देत, बरेच जण खूप एन्जॉय केलंय आम्ही YLP. आणि जसं अजिंक्य म्हणाला की बैलगाडी शर्यत मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा YLPने केलं. लग्नात येऊन बैल हे लग्न फोडू शकतो हे YLPने केलं. तिसऱ्यांदा तीन लग्न झालं, चौथी सो येस, हा खूप स्पेशल शो होता. आणि पुढे आपण लवकरच सगळ्यांनी एकत्र काम करू. याच्यामध्ये मला रायटर्सना स्पेशल सांगायचं आहे, किरण पद्धती, संदीप विश्वासराव. कारण ते कधी रायटर म्हणून आणि समीर गरुड कधी रायटर्स म्हणून की नाही हे हवं, हे करा, हे चेंज करा, ते करा. सो ते आहे. दुसरं मला इथे मेन्शन करायचे आपली पोस्ट, ते पण तेवढेच फीडबॅक देतात. आणि या शोवर खूपच सिरीज झाली, जेवढे एपिसोड्स नाही झाले तेवढे सिरीज झाले या शोवर. सगळ्या सिरीज अभिनंदन. एवढे परीक्षा घ्यायला लावली, खूपच अभिनंदन सगळ्यांचं. आणि स्पेशल थँक्यू म्हणायचं आहे संगीत सरांना, फजिला अण्णा आणि कामना मॅडमना की कधी बजेटचा इश्यू या शोवर आलाच नाही आम्हाला. क्रिएटिव्हली हे ओके आम्ही करतो. कारण तुम्ही जर आता बघितलं असेल तर चॅनलनुसार आम्हाला काही गोष्टी आता लिमिटेड केल्या. वी बिकेम अ जिओ स्टार नाव. सो येस, सो थोडंसं स्टार बाजूला जाऊन जिओवर आलंय, त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी हे करायला लागतात. पण सोल प्रोडक्शन इज ऑलवेज देअर की नाही आम्ही करायला रेडी आहोत. सो त्यामुळे तो तिघांनी विश्वास दाखवला आमच्यावर, म्हणून आम्ही हे करू शकतो. बाकी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आता. आणि ऑल द डिरेक्टर्स which have worked on this show, all our directors. शैलेश शिरसेकर हे नाव इथे घेणं खूप महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने बैलगाडी सेट केली होती आणि खूप सुंदर केली होती. आणि जुलै दुपारनंतर जेवायला निघून जायचं
एव्हरीथिंग हाऊ पण जुनियर्स आहे खरंच हो ना. सो हे आहे आणि नंतर ऑब्व्हियसली अनिकेतजी त्यांनी आणि नंतर सनी बरेचसे सगळे मित्रमंडळी बऱ्याच वेगवेगळ्या शोज मध्ये काम केलं आणि सगळे एकत्र करून आणि आमचा शशी पण शशी सुख म्हणजे नक्की काय असतं पासूनचा आमचा शशी आहे. सो सगळ्यांचं खूप खूप आभार आणि खूपच कमाल आर्टिस्ट आणि कास्ट जी लॉन्च प्रोमो झाला होता तेव्हा कास्ट बद्दल जी चर्चा होती की असे चेहरे आम्ही बघितले नाही आहेत. सो मराठी टीव्हीचा जो इतिहास हिस्ट्री आपण ऑलरेडी रचलेली आहे आणि सतीश सरांनी पण खूप खूप थँक्यू सांगितलं तुम्हाला सगळ्यांना. सो खूप खूप थँक्यू आणि लवकरच परत भेटूयात वेगवेगळ्या शोजमध्ये. थँक्यू सो मच. आणि स्पेशल मेन्शन काकूजी हे ज्या पद्धतीने पंढरपुराच्या पासून जे काकूजी भेटले होते आणि अजून एक महत्वाचं नाव म्हणजे समीर नलावडे. त्यांची इच्छा होती ऍक्टिंग करायची. समीरची आम्ही पूर्ण केली. सो खूप खूप थँक्यू आणि लवकर पुन्हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये मराठी ज़्यादा। अच्छा, मैंने मराठी में कुछ प्रिपेयर नहीं किया था। अबोली में मेरे को स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शंस दिए गए थे कि आप स्पीच मराठी में बोलोगे, तो मैंने 2 दिन मराठी में स्पीच प्रिपेयर किया। यहाँ पर मेरे को नहीं बोला गया था, तो आई एम सॉरी, बट आई जस्ट वांट टू अगेन थैंक everybody. I will not take names, but thank you each and everyone. Yed Lagla Premache was a very, very, very special show. It was a remake of my own Telugu show Gorintakku, जो मैंने मेहंदी रचने वाली किया. तो ये 3rd टाइम रीमेक था. Gorintakku, मेहंदी रचने वाली और येड लागला प्रेमाचे. येड लागला प्रेमाचे was the most successful. 761 episodes. And I think that would वो बिल्कुल भी पॉसिबल नहीं होता अगर ये टीम नहीं होती. So it is the success of the team, each and every one, each and every actor, each and every technician, each and every person working on this show. You know, you all have all, मतलब आप लोगों ने इतना साथ दिया है, हमेशा मेरा साथ दिया है, and thank you so much for that. I want to thank everybody because this is the same team I keep working with again and again and again. So they are all there with me. So thank you. तुझं झालं So thank you so much for this. It is really a pleasure. और ये शो ने मेरे को एक सबसे बड़ी चीज ये दी है जो मैंने कभी सोचा भी नहीं था ये होगा कि मैं पंढरपुर जा सका. मैंने वहाँ पे दर्शन किए. That was and we put that footage in the episode. मतलब it was a very, very big thing for me. But यहाँ पर मेरे लाइफ में जो कॉन्स्टेंट्स हैं, मतलब हर शो में लोग चेंज होते हैं. आई वुड लव टू वर्क विद ऑल माई आर्टिस्ट अगेन, पर मेरी लाइफ में कोई लोग अभी 5-6 सालों से कांस्टेंट हो गए हैं. एंड आई एम सो हैप्पी एंड आई रियली वांट देम टू ऑलवेज बी कांस्टेंट इन माय लाइफ. प्रियंका, अजिंक्य, अनिकेत सर, किरण, पल्लवी, समीर, गरुड़, my whole post team, my entire team. I mean, these are permanent with me. So thank you so much. Thank you for always trusting me. And let's pray that we do more shows together. And enjoy yourself. And thank you everybody for the lovely show. Ganpati Bappa! Thank you. मला ना एक गोष्ट सांगायची. जेव्हा क्रिएटिव्ह प्रोसेस चालू होती हिरोचं नाव काय असणार. सो विठुराया आणि ते राया हे नाव अजिंक्यने दिलेलं आहे. पद्धतीने राया फेवरेट कॅरेक्टर झालं. सो ते राया आणि मंजिरी अजिंक्य साईडला. सो ते मेन्शन करायचं. कारण दुसरं बैलगाडीचं मी अगेन म्हणते कारण ते व्हिज्युअल कधीच बघितलं नव्हतं आणि ते शक्य होईल की नाही माहिती नाही. पण द वे राया मंजिरी स्टूड अप इन द ग्राउंड आम्ही ड्यूक वापरला नाही. दोघांनी ते ऍक्शन
कपल सो हे खूप स्पेशल होतं आणि ते मेन्शन करणं आज गरजेचं होतं. और शो में और लेट लागलं प्रेमाची वॉज करेक्ट बिकॉज दोनों की शादी भी हो गई शो नमस्कार. चित्रा टॉकीज मधला पहिला तो सगळा इंटरव्ह्यू तिकडे आपण सगळे भेटलो होतो तिथपासून ते आत्ताही सगळेजण एकत्र भेटलेलो आहोत. तर हा सगळा जो प्रवास आहे जो सगळ्यांच्या सोबतीने इथवर झाला आणि सगळेच ह्याच्यामध्ये इतके महत्त्वाचे होते इतके म्हणजे त्यात प्रोड्युसर पासून ते स्पॉटरपर्यंत तर आहेतच. पण जेव्हा तुम्ही मोठे मोठे सीन्स येतात तेव्हा तुमचा डिरेक्टर डोक्यावर बर्फ ठेवून जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतो दॅट इज द थिंग जी तुम्ही शिकली पाहिजे. त्याचा कुठे कोणामध्ये राग नाही काही नाही करेक्ट कुठला कोणाचाही क्लोज राहत नाही. हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे. हे मी या शोमधनं अगदी जवळून बघितलं आणि वेगळे बारकावे शिकले. आणि हे सगळं करत असताना मी जेन्युइनली सगळ्यांचे आभार मानेन एवढ्यासाठी की माझं जे प्राणीप्रेम आहे ते सगळ्यांनी झेललंय. म्हणजे एखादा डॉग गेल्यानंतर त्याला तिकडचं त्याचं विधी करण्यापासून न सांगता त्यातून मला बाहेर येण्यासाठीच्या काही काळाचा मला गॅप देणारे अनिकेत सर, प्रणव इथपासून तो विकी जो ज्यांनी त्यांनी सगळं केलं तिथपासून ते आत्तापर्यंतच्या माझ्या मांजरांना सहन करणारे सगळेजण मी नसताना त्यांना खाऊ पिऊन घालण्याची जबाबदारी घेणारे सगळेजण. आणि त्याचबरोबर हा शो करत असताना जसा हा राया म्हणाला आय मीन विशाल म्हणाला की आत्तापर्यंत तो सगळा उत्साह तसाच लावून धरणं उचाट्या केल्याच आम्ही तो काही मुद्दाच नाही आहे. म्हणजे आम्ही करतच होतो नाहीतर ते गंमत कशी आहे ना उद्या काय यायचं आहे हे पण एक असतंच ना. बट ह्या सगळ्यामध्ये मी जेन्युइनली म्हणेन सतीश सरांनी खूप मदत केली मला पर्सनली. माझे जे स्पीड ब्रेकर आले त्याच्यामध्ये सतीश सर त्याच्या आधी हे दोन होते अजिंक्य आणि प्रियांका ज्यांनी मला वेळोवेळी पुश दिलेलं आहे की त्या स्पीड ब्रेकर तुझी गाडी अडायला नको चल पुढे. आणि वेगवेगळे होते माझे शारीरिक होते काही मला बरं वाटायचं नाही किंवा मानसिक होते की ज्या माझ्या सगळ्या रोलर कोस्टरवरनं मी जात असताना मला समजायचं नाही आता मी काय म्हणजे कधी कधी खूप एक्स्ट्रीम निर्णय माझ्या डोक्यात चालू व्हायचा. अशा वेळेला इव्हन नीनाताई सुद्धा हे सगळ्यांनी शोला जेव्हा दिसतो तो असतोच पण त्याच्यामागे इतक्या लोकांचं देणं असतं ना. आणि आम्ही देणं आहे या सगळ्यांचं इच अँड काकूजींपासून सगळे काकूजी आपले केस मी उभे राहायचे पण निर्णय पण टाकाटक घ्यायचे. त्यामुळे इव्हन म्हणजे मी जेन्युइनली हे उल्लेख करते प्रशांतला बघत असताना जी टीम सगळी धावली होती ज्याला सगळ्यांना जेव्हा वाटलं की अरे यार ह्याला बरं वाटलं पाहिजे हा लवकर रिकवर झाला पाहिजे. आमच्या प्रसंगी आमच्या मंजिरीला म्हणजे आमच्या पूजालाही जेव्हा थोडंसं बरं होतं तेव्हा विशाल होता ज्यांनी उचलून पटकन चला ह्याच्यात जवळ तो त्यांच्याबरोबर गेला होता सनी गेला होता. सो ही टीम ना त्याच्यामधला प्रेम गॉड असल्याशिवाय हे होत नाही. एक कलाकृती जेव्हा यशस्वी होते सक्सेसफुल होते त्याच्यातल्या अनेकांची उत्तम नावं होती तेव्हा त्याच्यामध्ये अनेक खालुताई आपल्याला वाटणारे उभे असतात. तेव्हा थँक्यू सो मच. असेच खालुताईचा परत एकदा वाटा घ्यायला मी सज्ज. थँक्यू. सॉरी तर थँक्यू सो मला चान्स दिल्याबद्दल. जय घोरपडे इन्स्पेक्टर जय घोरपडे. आणि स्टार प्रवाहाचं तर माझ्यावर विशेष प्रेम आहेच कारण मी तिसरी सिरियल करतोय की त्यांच्याबरोबर. सो आय लव्ह स्टार प्रवाह आय लव्ह सोल सगळी टीम. थँक्यू सो मच. तुम्ही मला झेलले माझे जोक्स झेलले. पण विशालने खरंच मला खूप टॉलरेट केलेलं आहे. माझ्या जोक्सला खूप
ऑडियन्स होती सेटवर. सो थँक्यू थँक्यू अनिकेत सर. कुठे गेले? मला वारंवार टेक मध्ये सँगो बास एवढं म्हणणारे ते एकच होते आणि मी त्यानंतर मग काम करायचो सिरियसली. सो तोपर्यंत काम व्हायचं. सो थँक्यू. मला पुन्हा एकदा स्टार प्रमाणे इतका मोठा शो दिला आणि ते इतके एपिसोड्स मी करत राहिलो वेगवेगळ्या पद्धतीनं. मी खरंच मजा आली मला. आणि राया आणि माझं एक बॉन्ड वेगळं तयार झालं. थँक्यू. आम्ही खरंच तो असा इंट्रोवर्ट आहे, थोडा गप्प असतो, पण जेव्हा मी मैं बोल सकता हूँ, वो चुपचाप रहता था अपने अपने में, लेकिन मैं जब सामने रहता था तो वो बोलता था. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट. तो माझ्या नंतर तू पाहिलंच त्याला बोलते. मी त्याला बोलतं करायचो, इतके प्रश्न विचारायचो किंवा काही रूम मध्ये असल्यावर. सो तो बोलायचाच, भाई बात करले तो मी तो चुप नहीं रहेगा. सो थँक्यू सो मच. थँक्यू एंटायर टीम. थँक्यू सो मच. थँक्यू संदीप सर फॉर गिविंग मी दिस चांस. विलन, इतना भारी विलन किया मैंने. मुझे सच में बहुत मजा आया सर. ये जो कैरेक्टर, लेकिन मैं हिंदी बोल सकता हूँ सर. मतलब मैं क्या बोलते हैं इसको, एक चांस ये कर रहा हूँ कि मुझे हिंदी भी आती है सर. सर हूँ ना मैं काका जी. थैंक यू सर. अब क्या ही बोलना. थैंक यू. यही था मेरा मुद्दा, यही था. थैंक यू सो मच. अनिकेत सर प्लीज या. अनिकेत सर या. अरे बॅकअप बोल रे. अरे बॅकअप बोल रे. बॅकअप बोल रे. सगळ्यांबरोबर काम करताना मला भरपूर लोकांबरोबर काम करता नाही आलं. म्हणजे भरपूर लोकांबरोबर काम करता नाही आलं. पण यस, YLP म्हणजे येणारा प्रेमाचा हा शो असा एक होता की त्याच्यामध्ये खूप सारे व्हिज्युअल्स आणि व्हिज्युअल्स बरोबर पण लॉजिक आणि मॅजिक हे दोन्ही एकत्र सांगणं ही एक खूप मोठी गोष्ट होती. ती सगळ्यांनीच आम्ही एकत्र सांगली. संदीप सर, प्रियंका, अजिंक्य, सगळेच आमचे रायटर्स, किरण सर, पल्लव मॅडम. सो सगळ्यांना खूप खूप थँक्यू. एवढा मोठा शो पेलवला सगळ्यांनी आणि आतापर्यंत पोहोचलो आपण. सो सगळ्यांना खूप थँक्यू. गणपती बाप्पा. आणि मला अजून एक म्हणायचंय, सॉरी, खूप शैलेश शिरसेकर सर यांनी शो सुरू केला. त्यांनी खूप मोठी बैलगाडी शर्यत सुरू केली. त्याच्यानंतर तो शो मी केला. त्यानंतर रणदीप महाडिक सर आमचे सो मच तुम्ही केला. अँड ऍक्च्युली थँक्यू सो मच की मला गेल्यानंतर मला असं वाटतं शो आहे चांगल्या माणसाच्या हातामध्ये आहे, तो चांगला होईल. सो थँक्यू सो मच सर. आणि नंतर सनी सर आले आमचे आणि सनी सर थँक्यू सो मच. शो यस सगळ्या बाबतीत खूप छान केला. सनी सरांनी पण केला आणि सगळ्यांचं कौतुक आहे. सगळ्यांचा सहभाग आहे. सो हा शो घडू शकला आणि हा शो आता इतक्या आनंदाने संपतोय. सगळे आनंदी चेहरे पाहताना होते कारण मी आता आनंदी शो करतोय. प्रियंकाजी, अजिंक्य सर, संदीप सर, संदीप त्रिपाठी सर आणि पूर्ण सोबत आभार. आपण मला असं वाटतं आपण पार्टी करतोय. आपण पार्टी एन्जॉय केली पाहिजे. 761 एपिसोड झाले आणि आपण सगळ्यांनी खूप मेहनत केली. त्या मेहनतीचं चीज आपण सगळं बघतोय. सो एन्जॉय युअर पार्टी. मला पर्सनली म्हणजे ऍक्टर टीम
एवढी चांगली मिळाली आहे मला. म्हणजे आय लव्ह यू विशाल. आय लव्ह यू संग्राम, आय लव्ह यू मंजिरी, आय लव्ह यू शशिकला, म्हणजे आय लव्ह यू प्रगती रिप्लाय. आणि माझी पूर्ण डिरेक्शन टीम, ग्रेट टीम, प्रोडक्शन टीम आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस आपण विसरतो तो म्हणजे किसन. किसन जर म्हटलं नसतं असता की मी शेड्यूल लावलं नसतं, तो शूटिंग केलं नसतं. तर किसनसाठी एक जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आणि आता सगळे छान एन्जॉय करा. सगळ्यांनी छान काम केलंय. चलो गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. खानविलकरबाई बोलतील म्हणजे लता मंगेशकरांनी सुरू लावायचा. त्याच्या आधी एका नवीन गायकाने आपलं गळा खकारलं. रायटर आहे रायटर रायटर जागा झाला. 2-2.5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी हा शो आम्हाला कळलं की हा शो येतोय गोरीट टाकून नावाने. आणि तेव्हा आम्ही आमच्या एका तमिळ मुलीला विचारलं की हे काय चाललंय, कारण की भाषा कळत नव्हती. तो म्हणजे संदीप सर वांगोडे यायचे होते. म्हणजे सांगितलं होतं संदीप सेकंद करतायत म्हणून, पण त्यांना भेटायच्या आधी आपलं होमवर्क करूया म्हणून तिला विचारलं. साडीचं दुकान दिसतंय आणि मन धागा शो साडीचं दुकान होतं, त्यामुळे आपण सादर करूया. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली सगळं आम्ही आमच्या डोक्यात फिरवलं आणि मग कळलं की पंढरपूरला हा शो दिसतोय. तोपर्यंत नीनाताई, राया, मंजिरी एवढी माणसं कास्ट होतीच शोवरती. नंतर ठरवलं की हा शो हिट करायचा, काही झालं तरी, किती झालं तरी. सर आम्हाला माहिती होतं की नंबर 1 शो आहे सर. प्रियंका अजिंक्य नंबर 1 शो करतात. मी आमच्याकडे ठरवलं होतं की हा शो नंबर 1 करायचा. जेव्हा जेव्हा मराठी शो नाव घेतलं जाईल, जेव्हा वादळवाट, आभाळ माया किंवा अनेक तत्सम शो जेव्हा नाव घेतलं जाईल, तेव्हा दिलेल्या बजेटमध्ये आतापर्यंत न दिसलेले व्हिज्युअल्स फक्त बाहेर किंवा माझा असा कोणाचा शो नाहीये. हा सोलचा आणि स्टार प्रभाचा शो आहे. जितका दोन तारीखचा शो आहे तितकाच रायाचा शो आहे, जितका अनिशाताईंचा शो आहे तितकाच मंजिरीचा शो आहे, जितका किशोरीताईंचा शो आहे तितकाच कोणता आहे. त्यामुळे ह्या शोचे सगळे मानकरी हे सगळे जण आहेत. संदीप सर का प्याऊ, संदीप सर, कामना मॅम, वजिरा मॅम. आता प्रियंका बरोबर तुम्ही आनंदी आहात. प्रियंका सोबत आणि सॉरी अनिकेत सोबत तुम्ही आनंदी आहात. फक्त विसरू नका मला. कारण मी आता काय टाकली आहे. परत 1 4